जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। तर गजानन महाराजांचे भरपूर असे व्हिडिओ अनुभव तुमच्याबरोबर मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते। शेगावचे भरपूर असे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच। तिथल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नाही। जेव्हा अनोळखी लोक जातात तर त्यांना समजत नाही की तिथे कसं जायचं, काय करायचं किंवा कुठे काय आहे बघण्यासारखं अजून आजूबाजूला। तर ते सगळे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि बऱ्याच जणांचा छान असा कमेंटही आहे की धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढी सगळी छान माहिती दिल्याबद्दल। तर भरपूर असे अनुभवसुद्धा मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि आजही तुमच्याबरोबर खूप छान असा अनुभव शेअर करणार आहे। मला मागच्या जे अनुभवाचे व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितले की ताई आम्हाला गजानन माऊलीने भरपूर असे छान अनुभव दिलेले आहेत, आम्हाला खूप छान असे अनुभव आलेले आहेत। तर त्या सगळ्यांना मी सांगेल की तुमचे सगळे अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा, आपल्या गजानन भक्तांबरोबर शेअर करा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माऊलींविषयी सगळ्या गोष्टी माहिती होतील। आणि एखाद्याचं आयुष्य आपल्यामुळे जर सुधरत असेल, छान होत असेल, एखाद्याच्या गोष्टी आयुष्यामध्ये जर चांगली गोष्ट घडत असेल आपल्यामुळे, तर नक्कीच त्यापेक्षा चांगली गोष्ट काही असूच शकत नाही। तर त्यामुळे मी भरपूर असे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतच असते। आणि गजानन महाराजांचा एक खूप सुंदर असा अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप जुना असा अनुभव आहे। तर गजानन महाराजांचे खूप जुनं असं मंदिर होतं। जुनं म्हणजे अगदीच आजूबाजूला एवढा विकास झालेला नव्हता, आजूबाजूला पत्र्याचे शेड होते, माऊलींचं फक्त मंदिर होतं आणि डायरेक्ट एंट्री राहायची आणि एंट्री आपल्याला लगेच जाता यायचं येता यायचं, असं अगदी छोटंसंच असं होतं, एवढं काही खूप मोठं झालेलं नव्हतं। आणि माऊलींचं जो गादी आहे, पलंग आहे, तर तो आता आत मंदिराच्या आतून आहे, आधी बाहेरून होता। आधी गोर तो जो पत्र्याचा शेड होता ना, तो गोल फिरून राऊंड तिकडून घेऊन लांबून तिकडे मंदिरात त्यांच्या गादी पलंग जिथे होता तिथे जावं लागायचं। आणि त्या गादीच्या शेजारी एक गव्हाचं पोतंसुद्धा ठेवलेलं असायचं। त्या गव्हाच्या पोतं रोज चेंज व्हायचं आणि त्याच्याच प्रसाद म्हणून मंदिरामध्ये ते वाटलं जायचं। त्याच गव्हाचं पोतं गहू दळून त्यातले आणि त्याचाच प्रसाद मंदिरात वाटला जायचा। तर असं म्हणजे तिथल्या सेवेकरांनीच आम्हाला हे सांगितलं होतं। खरंच खूप सुंदर असं होतं आधीसुद्धा आणि आता तर अरे बापरे, आता सुंदरच असं आहे आता। आणि जेव्हा पण आपण शेगावला जातो ना, तर तेव्हा खरंच वेगळंच असं चेंज झालेलं असतं, काही ना काही कुठेतरी खूप छान असं चेंज झालेलं असतं आणि खरंच सगळं जे पण चेंज असतं ना ते खरंच खूप सुंदरच आहे। तर असंच हा खूप सुंदर असा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते। खूप जुना असा अनुभव आहे आणि आमच्या जवळचाच असा अनुभव आहे। तर ज्यांना तो अनुभव आला ना, तर त्यांची परिस्थिती खूप साधारण होती, अशी खूप काही श्रीमंत होते असं नाही, अगदी नॉर्मलच परिस्थिती होती। आणि प्रत्येकाची इच्छा असते, अपेक्षा असते की आपलं असं व्हावं तसं व्हावं, प्रत्येकाचे स्वप्न असतात काही ना काही। तसं त्यांचंसुद्धा एक छान असं स्वप्न होतं की आमचं स्वतःचं हक्काचं असं घर व्हावं म्हणून। हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर व्हावं, आपण स्वतःच्या घरात राहावं, असं प्रत्येकाला वाटतं। आणि त्यांचंसुद्धा खूप छान असं स्वप्न होतं की आम्हाला स्वतःचं घर व्हावं म्हणून। तर त्यांची खूप इच्छा होती की स्वतःचं घर व्हावं। तर त्यांनी विचार केला की आता त्यांची परिस्थिती साधारण होती आणि त्यांचा बिझनेसच होता, तर बिझनेसमध्ये पण खूप काही अशी प्रगती होत नव्हती, त्यांचा बिझनेस खूप चालत होता असंही काही नव्हतं। तर कसं होणार ना की एवढं आपल्याला आणि कुठलंही घर घ्यायचं म्हटलं म्हणजे एवढं काही सोपं नसतं, परिस्थिती साधारण राहिली तर आपण तर बिलकुल शक्य होत नाही। तर आणि ते सुद्धा गजानन माऊलींचे भक्त होते आणि त्यांनी सहज विचार केला, चला आपण एक माऊलींना एक साकडं घालून बघूया की एक आपली ही अपेक्षा आहे, माऊलींना सांगावं की आमचं हे कर म्हणून। तर ते असेच शेगावला आले गजानन महाराजांचं, तेव्हा ते खूप असं छान जुनं मंदिरच होतं, मंदिरात आले, माऊलींचं दर्शन घेतलं। तर दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेतला आणि तेव्हाची गोष्ट थोडी वेगळीच होती, जुनं पद्धतीचं होतं ते मंदिर। रात्री जेव्हा ते मुक्कामी आले ना, तर तेव्हा असे खूपच असं जागा नव्हती, आता कसे आता भक्तनिवास वगैरे आहे, तर तेव्हा एवढं काही नव्हतं, अगदी साधारण असे हे मिळायचे आपल्याला गाद्या वगैरे आणि एकदम हॉलच राहायचा, त्याच्यातच सगळ्यांना गाद्या वगैरे मिळायच्या असंच होतं। आणि बाथरूमसुद्धा अगदी असे रांगेशीर होते, लेडीजचे वेगळे जेंट्सचे वेगळे असे आणि मोठा बंब होता, असं खूप सुंदर असं होतं। तर ते आले, माऊलींचं दर्शन घेतलं, माऊलींना त्यांनी
प्रार्थना केली की माऊली आमची ही इच्छा आहे, अपेक्षा आहे, तर ती नक्की तुम्ही पूर्ण करा म्हणून. तर माऊलींचा प्रसाद घेतला आणि घरी आले. त्यांचा बिझनेस जो आहे तो चाललेलाच होता. इच्छा तर खूप काही होती की आपल्याला जे आपल्याला पाहिजे ते व्हावं म्हणून खूप इच्छा मनामध्ये होते, खूप अपेक्षा होत्या. पण काय करणार, परिस्थितीच्या पुढे जाता येत नाही. रोज माऊलींना सांगायचे की माऊली आमचं हे स्वप्न आहे, आम्हाला पूर्ण करा आमचं हे स्वप्न म्हणून. असंच चालले होते. तर शेगाववरून जाऊन येऊन जवळजवळ त्यांना 1.5 किंवा 2 महिने, जवळजवळ 2 महिने झालेले होते. आणि अचानक त्यांच्या बिझनेसमध्ये इतकी छान प्रगती सुरू झाली की त्यांना अपेक्षासुद्धा नव्हती की त्यांचा बिझनेस एवढा छान सुरू होईल म्हणून. अगदी मनापासून एखादी गोष्ट मागितली तर माऊली नक्की देतात. तर त्यांच्या बिझनेसमध्ये इतकी सुंदर अशी प्रगती झाली आणि त्यांच्या अपेक्षा बाहेर खूप सुंदर असं त्यांचं सगळं सुरू झालं बिझनेसमधून त्यांना इतकं छान कमाई झाली की त्या कमाईमध्ये त्यांनी लगेच घर घेतलं. म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्यामध्ये त्यांचं एक घर झालं गजानन माऊलींच्या कृपेने. त्यांना इतका आनंद झाला की माऊलींमुळे आपल्याला आज आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं म्हणून. आणि आज त्यांनी खूप सुंदर असं आधी जागा घेतली आणि त्यात त्यांनी खूप छान असा बंगला बांधला. खूप सुंदर असं त्यांची प्रगती झाली आणि गजानन माऊलींवर त्यांची श्रद्धा भक्ती अजूनच वाढली. आपल्याला जर छान असा अनुभव आला ना तर आपला विश्वास अजूनच दृढ होतो आणि माऊलीने त्यांची सगळ्यांचीच इच्छा अशी पूर्ण करावी. तर माऊली खरंच खूप म्हणजे आपल्याला भोळ्या भक्तिमाने जर आपण त्यांची पूजा केली ना तर आपले खरंच सगळे स्वप्न पूर्ण करतातच. फक्त खरी भक्ती पाहिजे, खरा विश्वास पाहिजे. विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण कोणालाही म्हणू शकत नाही की तू हे कर आणि विश्वास ठेव, ह्या देवाचं कर किंवा ते कर. ज्याची त्याची इच्छा आणि अपेक्षा असतात शेवटी. आणि त्यांची इच्छा होती, अपेक्षा होती आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा विश्वास होता. जरी ते जाऊन आले तरी 2-3 महिने त्यांची परिस्थिती एवढी खूपच काही झालेली नव्हती, पण तरी त्यांचा विश्वास होता की आपलं हे चांगलं करतील. मनातून जर विश्वास असला ना की चांगलं होईल तर नक्कीच ते सगळं काही असं छान होतात. तर कसा वाटला तुम्हाला अनुभव मला नक्की सांगा आणि आवडल्यास सगळ्यांबरोबर शेअर नक्की करा. आणि तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की सगळ्या गजानन भक्तांबरोबर तुमचा अनुभव नक्की शेअर करू. मला बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत काय ताई आम्हाला भरपूर असे छान अनुभव आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा. खरंच खूप सुंदर असे अनुभव आहेत. बऱ्याच जणांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत, कमेंटमध्ये आहेत. जर तुम्ही कमेंट वाचत असाल तर नक्की बघा. खरंच खूप सुंदर असे अनुभव आहेत. भरपूर जणांचे मला जय गजानन गणगण गणात बोते असे खूप छान असे कमेंट आलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी जे छान तुमचे अनुभव शेअर केले ना त्याबद्दल खूप खूप आभार. आणि ज्यांनी फक्त सांगितलं की आम्हाला खूप छान असे अनुभव आले त्यांना सगळ्यांना सांगेल की तुम्ही नक्की आमच्या सगळ्यांबरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर तुमचे अनुभव नक्की शेअर करा आणि सगळ्यांना समजू द्या की तुम्हाला काय छान असे अनुभव आलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.